म्हणजे माझ्या संतांचं सांगितलं. माझ्याजवळ काय आहे? पुढीले भांडार, धन्याचा हमाल, आणि तेथे मी हमाल भार, मी हमालाव त्यांचे पुते वापरणार. माझ्या संतांनी सांगितलं गुरु कशाला मानावं. गुरुचे 3 प्रकार आहे. एक व्यक्तिवाचक गुरु, तुमच्या लक्षातच आहे. नसन लक्षात आता सांगायला लागलं हो हो बरोबर आहे म्हणाल पुन्हा विसरून जा. तर गुरु म्हणजे एक आहे व्यक्तिवाचक गुरु. व्यक्तिवाचक कशाला म्हणावं? तुमच्या इतके लोक श्रद्धा सगळ्याची अनंत महाराजावर असं आहे का? नाही. सगळ्यांची श्रद्धा तुकडोजी महाराजावर आहे का असा असे आहे का? नाही. कबीरावर असा असे आहे का? नाही. संतांचा तो आग्रह नाही आहे. श्रद्धा नावाची वस्तूच अशी आहे, ती एका विशिष्ट व्यक्तीवर श्रद्धा नाही. श्रद्धेचा अर्थच असा आहे श्रत अधिक धा. ही माझी विद्वत्ता नाही आहे, आमच्या अभिला साहेबांनी लिहून ठेवलेलं आहे, ती मी वाचलेलं आहे. मला काही अर्थ समजत नाही. एकदा आमचा रमाकांत एक दिवस म्हणाला होता, बाबाजी तुम्ही विद्वान आहे आणि काय विद्वत्ता आहे म्हणे दोन्ही. बाबाजी तुम्ही विद्वत्ता आहे खूप आहे, विद्वानही खूप आहे म्हणे. नाही नाही नाही, विद्वत्ता नाही. त्यांनी नसतं लिहून ठेवलं. मला का अक्कल होती राजेवर, मी बेअक्कली माणूस आहो. अक्कल नाही. अक्कल नाही आमदानीची, समज नाही मोजमापाची, जीभ चटकली खाण्यापिण्याची, धरला मार्ग चोरीचा. तुम्ही नेहमी सारखेच आहो. परंतु आमच्या सद्गुरू अभिलाष साहेबांनी बीजकनाथच्या सद्ग्रंथामध्ये श्रद्धेची व्याख्या करताना सांगितलं श्रत अधिक धा. श्रत म्हणजे सत्य, धा म्हणजे धारण करणे. लक्षात घ्या, सत्य काय आहे ते धारण करण्याचं नाव श्रद्धा. आता प्रश्न आहे, सत्य असत्य तुम्हाला कळते का? कसं कळलं? संत म्हणते सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. अनेकांचे मत आम्ही म्हणले नाही, आम्ही विवेक केला, छानबीन केली, आम्ही बुद्धी वापरली, बेबुद्धशे राहिलो नाही. ती बुद्धी वापरून महाराज म्हणतात की आम्ही बहुमताचं समर्थन केलं नाही आहे, आम्ही तिथं बुद्धी तयार केली. कारण आमच्या संतांनी माणसाच्या बुद्धीचा विकास व्हावा, आत्मोन्नती व्हावी, आत्मविकास व्हावा म्हणून साधू संतांनी 2 प्रकारचा प्रचार केला. लक्षात घ्या एक गोष्ट आजची, एक आदर्शवादी कथन आणि दुसरं यथार्थवादी कथन. लक्षात घ्या. कुणी कुणी म्हणतात अरे ह्या मातीच्या दगडात देव आहे का, लाकडाच्या दगडात देव आहे का? आपल्याला इतकं समजते उद्धट बोलायचं फक्त. कोणाचा तंगडा कसा उडाचा हे पूर्ण माहित आहे आपल्याला. एखाद्याच्या देवळात गेला मारुतीला पाणी घेऊन, कुठचा लागा हा खायला चाला पाणी घेऊन, उद्धट बोलणं शिकलो आपण. कारण का उद्धट का बोलतो मनुष्य? माणसाची बुद्धी पुरत नाही. लक्षात घ्या. म्हणून आदर्शवादी बुद्धी आणि यथार्थवादी बुद्धी. आदर्शवादी बुद्धी दिवस कशाला म्हणतात? आपल्या समाजामध्ये जे देवदेवळं आहे, मठ मंदिर आहे, जे जे की आमचे समाज बांधव आहे, अनेक प्रकारचे समाज आहे, भिन्न संस्कारे भरले लोक म्हणून न मिळते का शिक. प्रथम आपल्या बुद्धीमध्ये हा प्रकाश टाकला पाहिजे की आमच्या घरामध्ये, समाजामध्ये, वार्डामध्ये, गावामध्ये अनेक संस्कारचे लोक आहे. आपण विचारच करत नाही. आपल्याच घरचे 4 मुलं आहेत, 4 मुलं सारख्या स्वभावाचे राहते का बाबाजी? जाऊ द्या 4 मुलं, तुम्ही नवरा बायको आहे, 24 तास पती नात आहे, तुम्ही सारख्या स्वभावाचे आहे का? जाऊ द्या ते बायकोला आहे, तुमचा तरी सारखा स्वभाव राहते का? अरे एका दिवसात हा स्वभाव किती वेळ बदलते. आपलाच आपल्या अनुभव राजे हो. तुम्हाला ऐक नाही, मला आहे. माझा स्वभाव सकाळी जर उठलो का नाही हसरा राहते, दुपारी रुसरा राहते, परवा संध्याकाळी फुगून राहते, रात्री लढत राहते, सकाळी पुन्हा हसते. हाच माणूस. तुम्ही पहा आपलं. कारण आपलं परीक्षण कसं, आजचा कार्यक्रम कसं, आत्मपरीक्षण करणे. आपलं आत्म्याचं परीक्षण करा. आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपी जातपर्यंत सारख्या स्वभावाने राहता येते का? नाही नाही नाही. कारण का? देसो स्वभाव सिद्ध पुल्या बांधिलास तू कर्माने तू. जे टाळू पाशील ते तरी तू अवश्य करशील. तू टाळतो म्हणशील तरी ते तू करतेच. उद्यापासून अब मैं किसी साले को गाली नहीं दूंगा, उदाहरण दिलं होतं ना? नाही, ठाणेदारानं शपथ घेतली कीर्तनामध्ये सगळ्यांना, आजपासून मी चहा सोडून देईन, आजपासून तंबाखू सोडून देईन, आजपासून मी रागा येणार नाही. ठाणेदाराला इतक्या लोकांनी शपथ घेतली, मी घेऊन घेतो शपथ. आला इथं, आज से मैं किसी साले को गाली नहीं दूंगा. साले तर म्हणून
स्वभाव आहे. तो आला शपथ घ्यासाठी का आता आजपासून आपण काही कोणाला गाडी निंदा द्या शिवा नाही द्यायच्या, चांगलं राहायचं. पण तू का म्हणे त्याच्या जातीचा स्वभाव आणि दुरुनी वंदावं. तू का म्हणे सर्प विंचू नारायण वंदावी दुरून. स्वभाव आहे राजे हो. आपला स्वभाव आपल्याला राखता येत नाही. हा सिद्धांत आहे संतांचा. आपला अनुभूतीचा स्वभाव आहे. आपला स्वभाव राखता येत नाही आणि आपण दुसऱ्याचा स्वभाव रुजतो. तू असा का करते, तू तसा का करते, हे तुझं बरोबर आहे का, हे तुझं बरोबर आहे का. अरे पागलपन की बात न बोलो, 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 पागलपन की बात न बोलो. अपना अपना जीवन तोलो, अपना अपना जीवन तोलो, अपना अपना जीवन तोलो. अपना अपना जीवन तोलो, पागलपन की बात न बोलो, पागलपन की बात न बोलो, पागलपन की बात न बोलो. अपना अपना जीवन तोलो. दुसऱ्या माणसाची कृती जिथपर्यंत आपल्याला सहन करता येत नाही तिथपर्यंत आपण दुसऱ्याचे दोष पाहण्याचे अधिकारीच नाही. लक्षात घ्या. तितिक्षा आली पाहिजे. सद्ग्रंथ अवलोकन करो, साधन तितिक्षा उर्मे धरो. तितिक्षाच नाही तर दुसऱ्याचे कसे गुणदोष राजू, कसं सुख दुःखातून निघता येणार आहे. लक्षात घ्या. म्हणून जिनकी लगन गुरु से नाही. सगळ्या समाजामध्ये जे काही सज्जन लोक आहे, उपदेशक लोक आहे, प्रेरणा देणारे लोक आहे, घरं सांभाळणारे लोक आहे, 4 जणाला घेऊन चालणारे लोक आहे, त्यांच्या प्रति श्रद्धा असणं याचं नाव व्यक्तिवाचक गुरु. लक्षात घ्या. लहानपणापासून अनेक गुरु झाले आपल्याला. चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं, खाणं शिकवलं, बसणं शिकवलं, उठणं शिकवलं. का नाही शिकवलं राजे लोकांनी? सगळ्यांनी शिकवलं आपल्याला. अनंत महाराज तुमचे गुरु म्हणजे हे व्यक्तिवाचक गुरु झाले. तुकडोजी महाराज तुमचे गुरु व्यक्तिवाचक गुरु झाले. कबीर साहेब तुमचे गुरु व्यक्तिवाचक झाले. गौतम बुद्ध तुमचे गुरु, येशू ख्रिस्त तुमचे गुरु, बिरसा मुंडा तुमचे गुरु, शिवाजी महाराज तुमचे गुरु हे व्यक्तिवाचक झाले. व्यक्तिवाचक गुरु म्हणजे आमच्या नारायण भाऊला जे गुरु पसंत आहे तेच काही रमाकांतला पसंत राहील का? नाही नाही. हे व्यक्तिवाचक गुरु झाले. व्यक्तिवाचक गुरु कशासाठी आहे? दुर्बुद्धीचा पालट व्हासाठी आहे. गुरुचं काम कोणतं आहे राजू? बडा बिकट यमघाट गुरु बिन कौन बतावे वाट. आपल्याला आपल्या जीवन जगण्यामध्ये मार्गक्रमण करत असताना ज्या ज्या गोष्टी आपल्याला व्यावहारिक आणि परमार्थिक ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी आपल्याला शिकवलं ते आपला गुरु आहेत. ते व्यक्तिवाचक गुरु म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कबीर साहेब, श्रीराम प्रभू, भगवान श्रीकृष्ण, भगवान बौद्ध, महावीर येशू, महावीर वर्धमान, मोहम्मद पैगंबर हे व्यक्तिवाचक गुरु आहे. या व्यक्तिवाचक गुरुवर श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेतून त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांचा आदर्श आहे, आदर्शवादी, आपण कोणता विषय बोलून राहिलो? आदर्शवादी कथन. साधू संतांनी जे जे काही मोठमोठे मंदिर आहे, स्मारक आहे, पुतळे आहे, चित्र आहे, जयंती आहे, पुण्यतिथी आहे, यामधून सज्जनांनी आदर्शवाद घेतला पाहिजे. त्यांच्या चरित्राचं अवलोकन केलं पाहिजे.
ते कालपासून आजपर्यंत कसे जगले. अनंत महाराज आहेत, लहानपणापासून त्यांचं चारित्र्य पाहिलं पाहिजे. चारित्र्य पाहिल्यानंतर मग कळते, आता नाही कळत. मग तया कळे प्रचितीचे अंग. केव्हा? आता तुम्हाला ते आम्ही गरीब आहोजी, आमचे वडील नाही चांगले जी. अरे तुम्हाला का माहीत आहे अनंत महाराज कसे होते, त्यांचे वडील कसे होते, तुकोजी महाराज कसे होते, गौतम बुद्ध कसे होते, त्यांना कोणता कोणता सामना करावा लागला. तुम्हाला का पता आहे? तुम्हाला वाटतं आमच्यावरच परिस्थिती आहे. अरे मोठमोठे डोंगर फोडून लोक आले, तुम्हाला काहीच माहीत नाही. तुम्ही पुष्कळ बरे आहे, पण हे कळत केव्हा नाही, जेव्हा प्रचिती येत नाही तिथपर्यंत. म्हणून संत लिहितात, आधी ते जाणावे आपुले स्वरूप, 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 आधी ते जाणावे आपुले स्वरूप. अंतरीचा दीप उजाळोनी, अंतरीचा दीप उजाळोनी, अंतरीचा दीप अंतरीचा दीप उजाळोनी, अंतरीचा दीप उजाळोनी, मग तया कळे प्रचितीचे अंग, मग तया कळे प्रचितीचे अंग, मग तया कळे प्रचितीचे अंग. स्वरूपी असंग राहो वाटे, स्वरूपी असंग राहो वाटे. स्वरूपी असंग राहो वाटे, स्वरूपी असंग राहो वाटे, स्वरूपी असंग राहो वाटे, स्वरूपी असंग राहो वाटे, राहो वाटे. आधी ते जाणावे आपुले स्वरूप, आधी ते जाणावे आपुले स्वरूप, आधी ते जाणावे आपुले स्वरूप.
आधी ते जाणावे आपले स्वरूप अंतरीचा दीप उजाळणी ज्ञान त्यासाठी आहे. ज्ञानाने आपल्या स्वरूपांची आपल्या स्वभावांची आपल्या चालीरीतीची आपल्या जगण्याची आपल्या समजीची पद्धत समजण्यासाठी ज्ञान आहे, लोकांसाठी नाही आहे. लक्षात घ्या. ज्ञान ऐसे जाना आपुले आपणा स्वरूप बुद्धी. आणि रामदास स्वामींनी म्हटलं ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आणि पुढे काय जाणावे आपणाशी आपण या नाव ज्ञान. जाणावे दुसऱ्याशी आपण या नाव ज्ञान नाही. जाणावे दुसऱ्याचे आपण या नाव ज्ञान. उभी आहे दासबुदात. जाणावे दुसऱ्याचे जीवीचे हे ज्ञान वाटे गासाचे परी ते अध्यात्म ज्ञानाचे लक्षण नव्हे. दुसऱ्याला जाणणं हे अध्यात्म ज्ञानाचं लक्षण नव्हे. ते आपल्या स्वतःच्या हिताच नाही हो. दुसऱ्याच्या स्वभावाला जाणण्याची प्रक्रिया तुम्ही सुरू केली की तुमचं अंतकरण द्वेषानं भारावून जाईल. द्वेषानं भरेल, घृणा येईल, तुम्हाला विकार घुसेल तुमच्या अंतकरणामध्ये. लक्षात घ्या. दुसऱ्याला पाहण्यासाठी ज्ञान नाही. प्रत्येकाने आपापलं अंतकरण तपासलं, आपापलं जीवन सुधारलं की मग कोणाची गरज आहे राजो? काही गरज नाही. म्हणून जिनकी लगन गुरु से हे व्यक्तिवाचक गुरु. दुसरा आहे भाववाचक गुरु. अरे तुकडोजी महाराज राहू द्या, कबीर साहेब राहू द्या, मोहम्मद पैगंबर राहू द्या, महात्मा बौद्ध राहू द्या, बिरसा मुंडा राहू द्या, शिवाजी महाराज राहू द्या, सेवालाल महाराज, काय कशाला हे करता? त्यांच्या महाराजाची जयंती आहे हो, त्यांच्या. हेच का तुझी बुद्धी? नाही 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 नाही. आदर्श बुद्धी ठेवा. कोणत्या आपल्या समाजातला, कुटुंबातला, जगातला, गावातला सज्जन मनुष्य असेल त्याचा आदर्श घ्यासाठी पुण्यतिथी आहे. ढोल ताशे वाजवून माकडासारखं नाचण्यासाठी नाही आहे, पैसे उधळण्यासाठी नाही आहे. आज पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्ताने साऱ्या राष्ट्रांचा, भारताचा तुम्ही सत्यानाश करता. श्रीराम प्रभू आहे, भगवान श्रीकृष्ण आहे, मोहम्मद पैगंबर आहे, गौतम बुद्ध आहे, जे काही लोक झाले त्यांचं जीवनचरित्र पाहणारा जेव्हा एक एक पैशातून पैसा वाचवला ना त्यांनी, नाही वाचवला नाही. धन पैसा न सर्व कलेचा अभिमान तू धरू नको, दुर्गुणाचे भरी जाऊ नको, सतसंगती विनराव. संतांनी हा उपदेश गेला. कोणत्या जाती पंथाचा असू द्या ना मित्र हो, आदर्श घ्या. आदर्शवादी कथन आहे. जिथं तिथं पुतळे आहे, प्रतिमा आहे. नाही का पूजा करता तुम्ही? फुलाईची पूजा करता ना तुम्ही, करता ना. लक्ष्मीची पूजा करता, सरस्वतीची करता. काय शिकवते? पूजा कशासाठी आहे? नाचासाठी, उपासकारासाठी. अरे नुसत्या उपासनाच तुम्हाला पुण्य झालं असतं तर लई डुकरं माकरं उपाशीच राहते, खायलाच नाही, कुत्र्याला खायला नाही भेटत. नाही, व्रतनियमांची या साखळी संदेही गुंतली बापुडी, ती केवळी पावतील पैलतिरी संसार सागराची या. अरे समजून तर घ्या राजो. पुण्यतिथ्या, उत्सव, नाना प्रकारचे देव देवी देवता कशासाठी आहे? आदर्श घ्यासाठी आहे, त्यांचं चारित्र्याचं अवलोकन करण्यासाठी आहे. थोरांचे चारित्र्य राहावे सामोरी, तेने ध्यान करी सर्व लोक. परंतु आपण काय करतो राजो? या पंथामध्ये, जाती जातीमध्ये, धर्मामध्ये कलह सुरून गेला. एक कार्यक्रम म्हटलं तर 35 पोलीस येऊन म्हणून बोलवावं लागते संरक्षणासाठी. नाही, तुमच्या संरक्षणासाठी पोलीस बोलवावं लागते. तुमची का किमया आहे राजो रामभक्त म्हणून घेण्याची? कोणाचं संरक्षण करतो म्हणता तुम्ही? म्हणून आपण शिकलो पाहिजे. आदर्शवादी कथन संतांनी प्रत्येक कथनातून, साहित्यातून, लिखाणातून, भजनातून, कीर्तनातून, जगण्यातून आपणाला एक आदर्श दाखवला. श्रीराम प्रभूचा आदर्श आहे. भावाभावानी कसं राहावं, आई वडिलांची आज्ञा कशी पाळावी, आई जरी चुकली तर तिचा हेवा कसा करू नये शिकवलं आमच्या श्रीराम प्रभूंनी. हे शिकवासाठी हो राजो कार्यक्रम. तुम्ही फक्त ढोलताशे वाजवता. शोभायात्रा समजली का? समजली? शोभायात्रा कशाला म्हणतात? शोभायात्रा दारू पिऊन नाचवता, शोभायात्रा आहे. म्हणून आपण हे, माझा बोलण्याचा उद्देश काय? माझ्या संतांनी ते सांगितलं राजा, संतांचं आहे ते. भक्तिमय जीवन सारे
भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे. जगता तुझ येतील कारे, जगता तुझ येतील कारे, जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे. जड भक्तीचे अंग सगळे, जड भक्तीचे अंग सगळे, जड भक्तीचे अंग सगळे, नच भक्तीचा मार्ग हा, नच भक्तीचा मार्ग हा, नच भक्तीचा मार्ग हा. जिवंत प्राण्या दुखवूनी जीवन, जिवंत प्राण्या दुःखभरी जीवन, जिवंत प्राण्या दुखवूनी जीवन, जगणे नोहे धर्म हा, जगणे नोहे धर्म हा, जगणे नोहे धर्म हा. नर नारायण करण्या पूजन, नर नारायण करण्या पूजन, नर नारायण करण्या पूजन. तन मन धन तू देशील कारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे, भक्तिमय जीवन सारे. आमच्या संतांनी ते शिकवलं आहे. भक्तिमय जीवन सारे, जगता तुझ येतील कारे, भक्तिमय जीवन सारे. आमच्या श्रीरामप्रभूच्या जयंतीच्या निमित्ताने, श्रीकृष्णाच्या जयंतीच्या निमित्ताने, दुर्गादेवीच्या जयंतीच्या निमित्ताने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आमचं वातावरण कसं असलं पाहिजे? निर्व्यसनी असलं पाहिजे, निर्विकारी असलं पाहिजे, प्रेमभाव असला पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे, सहकार्याची भावना असली पाहिजे. त्या वातावरणात आपल्याला दारू पिऊन दिसते, गुलाब उधळते, एकमेकाची विटंबना करते. मित्र हो, जिनकी लगन गुरु से नाई. आपला जयंतीच्या, पुण्यतिथीच्या, भक्तीच्या, परमार्थाच्या नावाने सद्भाव अंगीकारला पाहिजे. आपल्याजवळ एक सद्भावना तयार झाली पाहिजे. हा उद्देश आहे गुरुच्या वचनांचा, गुरुच्या शिकवणुकीचा. व्यक्तिवाचक गुरु, भाववाचक गुरु. भाव बदलवला पाहिजे, सद्भाव घ्या. सद्भाव धरता अंगी नाही, सद्भाव अंतकरणात आला. सद्भाव जयाचे अंतरी, तया देव नाही दुरी. सद्भाव आला तर त्याला देव दूर नाही, प्रेम दूर नाही, पुण्य दूर नाही, दरिद्री दूर नाही, अडचण दूर नाही, कोणतंच दूर नाही. सद्भाव तर झाल्यावर. म्हणून व्यक्तिवाचक गुरु आणि भाववाचक गुरु. कोणत्याही जातीचा, पंथांचा एखादा सज्जन मनुष्य होऊन गेला, आज आहे उद्या राहणार आहे, त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये सद्भाव तयार करण्याचे वचन आहे, ते आहे सद्भाव भाववाचक गुरुचे. प्रत्येकाने सद्भक्तांनी, परमार्थी, धार्मिक जीवन जगणाऱ्यांनी आपल्या अंतरामध्ये सद्भाव तयार केला पाहिजे. तिसरा आहे चेतनवाचक गुरु. चेतनवाचक गुरु कशाला म्हणावं? चेतन जो जीव आपल्या शरीरामध्ये, या देहाचं संचालन कोण करताय? देहाचं संचालन करणारा वर आहे, देवळात आहे की इथं आहे? नाही, कुठं आहे? इथं आहे, तिकडे नाही आहे. संचालन करणारी वस्तू आपल्या देहाच्या बाहेर नाही आहे. बाहर चेतन है नहीं, बाहर ढूंढन जाए. हृदया भीतर चेतन, बाहर ढूंढन जाए. बाहर चेतन है नहीं, पत्थर पाणी भुलाय. कबीर साहेब म्हणतात, बाहेर चेतन नावाची वस्तू नाही आहे.
राष्ट्रसंत तुकोजी महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यामध्ये चेतन वस्तू ज्यांच्या शहरामध्ये होती त्यांचा पुतळा होय. आमचे राष्ट्रसंत एक एक ओवी ग्रामगीतेची समजून सांगत होते. आज पुतळा समजून नाही सांगणार, परंतु त्या पुतळ्याविषयी तुमच्याविषयी तुमच्या मनामध्ये सद्भाव तयार झाला की सद्भाव तयार झाला की सद्बुद्धी प्राप्त होते. लक्षात घ्या, सद्बुद्धी प्राप्त झाली की सद्बुद्धी मग त्या ग्रंथाची जी ओवी आहे राष्ट्रसंतांच्या, त्या ओवीचा अर्थ करून तो ओवी कशासाठी कामी आणेल, कशासाठी कामी? पाठ करे यही अर्थ लगावे, गुरुपद नेम प्रेम सोपावे. जे आपण पाठ करतो त्याचा अर्थ आपल्या जीवनचर्येशी लावून आपण गुरुपदावर, संतांच्या पदावर, संतांच्या स्थितीवर, संतांच्या स्वभावावर, संतांच्या समजून येण्यासाठी ह्या प्रक्रिया आहे बाबाजी. म्हणून जिनकी लगन गुरु से नाही. व्यक्तीवर श्रद्धा ठेवा, सद्भावावर श्रद्धा ठेवा, आपल्या जीवावर श्रद्धा ठेवा. अशा प्रकारे जर या गुरुच्या वचनावर श्रद्धा जर तुमची नसेल, जिनकी लगन गुरु से नाही, तर काय होते म्हणजे पुढं? ते नर म्हणजे ते माणसं. लक्षात घ्या, ते नर जे जे श्रद्धा न ठेवणारे लोक आहे, ते नर, ते माणसं आपल्या जीवनामध्ये कधी उन्नती साधू शकणार नाही. म्हणून संत लिहितात, जवळीचा देव अनदाही देशा हिंडती, जवळीचा देव दाही 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 देशा हिंडती, जवळीचा देव जवळीचा देव दाही देशा हिंडती, जवळीचा देव दाही देशा हिंडती, स्वधर्म सांडुनी परधर्मी रती, स्वधर्म सांडुनी स्वधर्म सांडुनी परधर्मी रती, जवळीचा देव दाही देशा हिंडती, 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 स्वधर्म सांडुनी परधर्मी रती. स्वतःचा जो धर्म आहे, जीवधर्म, आत्मधर्म नाही, तो आपण सांभाळता, परधर्मांची चिंता करतो, परधर्मानुसार जीवन जगतो. म्हणून ते नर पशुसम जग में जीवत. अशा प्रकारे गुरुच्या, संतांच्या, सज्जनांच्या कथनांच्या, लिखाणांच्या, ग्रंथांच्या माध्यमांचा विचार न करता जीवन जगणारे लोक आहे, अभ्यास करणारे लोक आहे, कथा कीर्तन ऐकणारे, सांगणारे लोक आहे, व्रतवैकल्य करणारे लोक आहे, भजन पूजन करणारे लोक आहे. ते नर पशुसम जगमे जीवत, वृथा जन्म गमाई. दोन बुद्धी आहे तुम्हाला, पशुबुद्धी आणि माणूसबुद्धी. लक्षात घ्या, प्रत्येकाजवळ पशुबुद्धी आणि माणूसबुद्धी आहे. पशुबुद्धी म्हणजे जड बुद्धी, माणूसबुद्धी म्हणजे चेतन बुद्धी. लक्षात घ्या, आदर्शवादी विचार आणि यथार्थवादी विचार या दोन विचारचं जे माध्यम आहे ते माध्यम आहे परमार्थ. परमार्थ करण्यासाठी, जीवाचं हित करण्यासाठी दोन माध्यम वापरले. यथार्थवादी विचार कशाला म्हणावं, आदर्शवादी विचार कशाला म्हणावं? जे संत महात्मे, देवी देवता आपल्या समाजामधून होऊन गेल्यात, त्यांनी काय केलं, त्यांचं चारित्र्य कसं